बोलवलं तुम्ही मला? जयंत, मगाशी तू बाबा ठीक आहे ना, प्लीज. नाहीये ठीक जयंत, ठीक नाहीये यार. अरे आज जर तू इथे नसतास तर काय झालं असतं मला शब्दात नाही सांगता येणार. मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार जयंत. बाबा प्लीज असं म्हणू नका. जयंत, तर जानू आणि तुझ्या लग्नाचा सगळा खर्च तूच केलास. मला एक पैही खर्च करावी लागली नाही. सगळा भार तू उचललास. पण आता माझ्या घरचे जे खर्च आहेत ना ते मलाच करू दे रे. बाबा असं बोलून तुम्ही मला परका करताय. मुलगा आहे ना तुमचा. हो आहेस ना, आहेस. आणि म्हणूनच वडिलांच्या नात्याने सांगतो, जे घे रे, नाही नको म्हणूस. वडिलांचा मान ठेव जे. ठीक आहे, मी तुमचा डिसरिस्पेक्ट नाही करणार. पुन्हा एकदा थँक्यू जयंत. हे भरत, मी येतो, मला थोडा उशीर होता. अरे विहास कुठे? थांब ना. लक्ष्मी, लक्ष्मी, जयंत निघतोय ग. थांब जा. जावई बापू निघालात. ते तुम्ही म्हणाला होतात ना जानूसाठी जो खाऊ केलाय ते डबे घेऊन जाल तुम्ही. एकच मिनिट हा सासूबाई. इकडे इकडे. जानूसाठी खाऊ केलाय ना, डब्बे बॅग भरली आहे तिकडे पिशवी. हा तेवढा आणून दे. विणा घेऊन जा त्याला. जा जा. नाही 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 आई, नको नको, मी ठेवतो. अरे राहू दे जयंत. नाही नाही तो करे. जा. चावी, गाडीची चावी मागतोय. ठीक आहे मग मी निघतो. काळजी घ्या तुम्ही. आजी तुम्ही पण काळजी घ्या. चल भावा. म्हणजे भेटूया नंतर आपण. येस डेफिनेटली. जयंत, पुढच्या वेळी जानूला नक्की आणायचा सोबत. हो नक्की. चला बाय. मी निघते. हा हो, बाय. सांभाळून ग. काकू मी पण येतो. अरे अरे बस ना. नाही काम होतं जरा. सावकाश हा, जपून. लक्ष्मी, मलाही निघायचंय. मी आवरून घेतो. हो, आमच्या जानूचं लग्न ठरलं, सगळी तयारी सुरू झाली आणि तेव्हापासूनच हे राहिलं ते राहिलंच आहे. हरकत नाही. मुलीचं लग्न म्हणल्यानंतर धावपळ होतच राहते. पण मुलीचं लग्न एकदम सुंदर झालं हो तुझ्या. काय तो थाट, म्हणजे लग्न सोहळा असतो ना असं वाटत होतं. मजा आली. खरं सांगू का कामत साहेब,
अहो लग्नाचा सगळा खर्च आमच्या जावई बापूंनी केला. त्या बाबतीत आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत. खूप छान जावई मिळाले आम्हाला. पण काय झालं? म्हणजे जरी लग्न झालं असलं तरी म्हणजे काही ना काहीतरी खर्च चालूच राहिलेत. जानू पाच परतावणीला आली, सत्यनारायणाची पूजा केली, त्यामुळे खर्च थोडे जास्त झाले कामतसाहेब. आणि खरंय. अरे माझ्या मुलीच्या लग्नानंतर पहिल्याच वर्षी अधिक मास आलेला. काय खर्च झालाय माहितीये? हे खर्च चालूच राहतात. कामतसाहेब, या सगळ्यामुळे मला या महिन्याचं भाडं जरा. बापरे, ते थकणार का काय? श्रीनिवास, अरे काय हे असं कसं चालेल? 10 तारखेच्या आत भाडं भर, नाही तर घर रिकामं कर. अहो कामतसाहेब, असं अगदी आहेस तसाच आहेस, गंभीर. अरे गंमत केली रे. गेली 20 वर्ष तू राहतोयस त्या घरामध्ये, एकदाही तारीख चुकवलेली नाहीस आणि स्वतःचं घर असल्यासारखी माया लावलीस त्या घराला. आणि मी तुझी इतकीशी अडचण समजून घेणार नाही का रे? कामतसाहेब, धन्यवाद. एका क्षणात तुम्ही माझं सगळं ओझं हलकं केलं. मी पुढच्या महिन्यात भाडं देतो, 2 महिन्याचं भाडं देतो नक्की. काही हरकत नाही. धन्यवाद.